मी माझ्या शाळेतल्या एका विद्यार्थ्याचं ट्युशन घेण्यासाठी त्याच्या घरी जायचे. माझा विद्यार्थी मला नेहमी बोलायचा की टीचर मी तुमच्यासोबत लग्न करेन. तेव्हा हा त्याचा बालिशपणा आहे असे समजून मी देखील बोलायचे की जेव्हा तू मोठा होशील तेव्हा मी तुझ्यासोबतच लग्न करेल. एके दिवशी जेव्हा मी त्याला शिकवायला गेले तेव्हा त्याच्या घरामध्ये कोणीच नव्हतं. माझ्या त्या विद्यार्थ्याने खोलीचा दरवाजा बंद केला तेव्हा मी जोरात किंचाळले, कारण की 17 वर्षाच्या मुलाने तर माझ्यासोबतच. मी सुमितला गणिताचे एक उदाहरण सोडवायला दिलं होतं, परंतु ते उदाहरण सोडवण्याऐवजी तो सारखा मलाच बघत होता. माझ्या हातामध्ये गणिताचं पुस्तक होतं. मी तेच पुस्तक बघण्यात मग्न होते, जेणेकरून मी त्या पुस्तकातून त्याला दुसरं उदाहरण सोडायला देईल. परंतु त्याच वेळेला मला असं वाटलं की कोणाची तरी बोचरी नजर माझ्यावर येत आहे. मी एकदमच जेव्हा समोर पाहिलं तेव्हा सुमित मलाच पाहत होता. मी डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं. मी म्हणाले, सुमित तू उदाहरण का सोडवत नाहीयेस? कारण की त्याच्या त्या वहीचं पान अगदी कोरं होतं. तो बोलू लागला की टीचर तुम्ही आज ड्रेस खूपच छान घातला आहे. त्याचे बोलणे अगदीच वेड्यासारखे होते. मी म्हणाले, तू तुझ्या अभ्यासावर लक्ष दे, तुला किती कमी मार्क्स मिळाले आहेत. मी त्याचा कान ओढत त्याला हे सर्व बोलत होते. तेव्हा तो बोलू लागला की टीचर आता कान तर सोडा, लिहितोय मी. मी म्हणाले, अरे मी इतकं शिकवलंय तुला आणि तरीही तुला अजून उदाहरण सोडवता येत नाही. फक्त मोठमोठ्या गोष्टी तुला करता येतात. तो माझ्या समोरच खुर्चीवर बसलेला होता. बोलू लागला की इतक्या दुरून मला समजत नाहीये. जर तुम्ही म्हणालात तर मी तुमच्या शेजारच्या खुर्चीवर बसू का? जे मला समजत नाहीये ते तुम्ही मला पुन्हा एकदा समजावून सांगा. मी म्हणाले, ठीक आहे बस. तो लगेचच उठून माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसला. मी त्याला पुन्हा एकदा उदाहरण समजावून देऊ लागले. तेव्हाच मला असं जाणवलं जणू काय माझ्या पायावर काहीतरी आहे. मी दचकले आणि लगेच माझ्या पायाकडे पाहिलं. तेव्हा तो त्याच्या पायाच्या अंगठ्याने माझ्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याला पाहिलं आणि म्हणाले, हे काय करतोयस तू? तो बोलू लागला की आता मी काय केलं? मी म्हणाले, तुझा पाय जरा तुझ्या ताब्यात ठेव. माझे ते बोलणं ऐकून तो हसला आणि बोलू लागला की सॉरी, मला तर कळलंच नाही. मागच्या 3 महिन्यापासून मी सुमितला शिकवण्यासाठी त्याच्या घरी जात होते, कारण त्याची आई त्याच्या रिझल्टमुळे खूपच टेन्शनमध्ये होती. मी त्याच्या शाळेची टीचर देखील होते, त्यामुळे त्यांनी मला विनंती केली की त्याची ट्युशन घेण्यासाठी त्याच्या घरी यावे आणि त्यात त्या मला फी देखील खूप चांगली देणार होत्या. मी लगेचच होकार दिला, कारण की मला पैशांची खूप गरज होती. माझी आई या जगात नव्हती आणि माझे वडील आजारी असायचे. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते, म्हणून घरामध्ये कोणीही असं नव्हतं की आमच्या घर खर्चाची जबाबदारी घेऊ शकेल. त्यामुळे मी हिंमत केली आणि एका चांगल्या शाळेत टीचरचा जॉब सुरू केला. तिथे माझा पगार फक्त 25,000 रुपये होता आणि मला माझ्या घर खर्चासोबतच माझ्या वडिलांच्या दवाखान्याचा आणि औषधांचा खर्च देखील करावा लागायचा. त्यामुळे त्या पगारातून घर चालवणे मला खूपच कठीण जात होते. सुमित त्या शाळेत शिकत होता जिथे मी शिकवत होते. सुमित अभ्यासात खूपच कमजोर होता, त्यामुळे त्याच्या आईने मला त्याचे ट्युशन घेण्याबाबत विचारले होते. ती खूप जास्त फी मला देणार होती, त्यामुळे मी देखील तयार झाले, कारण की त्यांचे असे म्हणणे होते की मी त्याच्या घरी येऊन सुमितला शिकवावे. त्यांचे घर देखील माझ्या घरापेक्षा जास्त लांब नव्हते, त्यामुळेच मी तयार झाले. माझे वागणे त्याच्यासोबत असे होते जसे एखाद्या लहान भावाप्रमाणे असते. परंतु त्यावेळी मला माहीत नव्हतं की तो 17 वर्षाचा मुलगा माझ्यासोबत असं देखील कधी करू शकतो. सुरुवातीला तर त्याची आई नेहमीच त्या खोलीत यायची जिथे मी सुमितला शिकवायचे, परंतु ती तिच्या कामामध्ये बिझी असल्यामुळे आता खूपच कमी त्या खोलीमध्ये ये जा करायची. परंतु खोलीचा दरवाजा कायम उघडा असायचा. एके दिवशी मी सुमितला शिकवण्यासाठी त्याच्या घरी गेले तेव्हा तो बोलू लागला की तुम्ही मला माझ्या खोलीत शिकवत जा, मी तिथे कम्फर्टेबल असतो. तिथं माझा स्टडी टेबल देखील आहे, AC देखील आहे, तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. मी म्हणाले, या खोलीत अभ्यास करायला काय प्रॉब्लेम आहे? तिथे देखील आपण आरामात अभ्यास करू शकतो. तो बोलू लागला की तिथे AC नाही आणि मला खूपच गरम होतंय आणि तुम्हाला काय सांगू, मला तर अक्षरशः घाम फुटत असतो. घाबरल्यासारखं देखील होतं. सुमित हा एक खूप श्रीमंत घरातला मुलगा होता. त्यांचा स्वतःचा बंगला होता, त्यामुळे त्याच्या खोलीमध्ये AC लावलेला होता.
तो हे सर्व बोलताना माझ्या चेहऱ्याकडे सारखा पाहत होता, सारखा दीर्घ श्वास घेत होता. मग स्वतःच्या शर्टचे बटन उघडून तो शर्ट असा झटकू लागला जणू काय त्याला गरम होत आहे. मी म्हणाले, ठीक आहे, तुझ्या खोलीमध्ये शिकवेन. माझे ते बोलणे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू आलं होतं. फटाफट त्याने तिथले बुक्स उचलले आणि मला बोलू लागला की माझ्यासोबत या, मी तुम्हाला माझी खोली देखील दाखवतो. मला माहीत नव्हतं की त्याच्या खोलीमध्ये जाणे मला इतके महाग पडू शकते. मी सुमित बरोबर जिना चढत त्याच्या खोलीकडे जाऊ लागले. सुमितची रूम कदाचित वरच्या मजल्यावर होती. त्याच्या आईवडिलांची खोली खाली होती. तो त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता, त्यामुळे त्याच्या आईवडिलांनी त्याला अगदी डोक्यावर चढवून ठेवलं होतं. अभ्यासापेक्षा त्याचे लक्ष इतर गोष्टीमध्ये जास्त होते. सध्या तरी जेव्हा मी वरच्या मजल्यावर गेले तेव्हा पूर्ण मजला खाली होता. अजूनही 4-5 खोल्या होत्या. मी विचारलं, या मजल्यावर फक्त तू एकटाच राहतोस? यावर तो बोलू लागला, हो, इथे फक्त माझीच खोली आहे, बाकी इकडे गेस्ट रूम आहेत. जर एखादा पाहुणा आला तरी ते राहतात. तसंही मी फक्त एकटाच असतो इथे. त्याने हे सर्व माझ्या एकदम जवळ येऊन सांगितलं होतं आणि मग हसू लागला, बोलू लागला, या माझ्यासोबत. असे बोलून एका हातामध्ये त्याने त्याचे बुक्स पकडले होते आणि दुसऱ्या हाताने माझा हात पकडला. मी यामुळे त्याला अडवले नाही, कारण की तो माझ्यापेक्षा वयाने खूप लहान होता, जवळपास 11 वर्षांनी. लहान तर नक्कीच होता, कदाचित त्यापेक्षाही जास्त. ज्या खोलीमध्ये तो मला घेऊन गेला त्या खोलीत पाय ठेवताच मला एक जोरदार झटका बसला. इंग्लिश सिनेमातील हिरोईनचे मोठमोठे घाणेरडे पोस्टर त्याच्या खोलीत लावलेले होते, ज्याला पाहून पहिल्यांदाच तर मला खूप मोठा धक्का बसला आणि दुसऱ्या क्षणी माझी नजर लाजेने खाली झुकली. मी अगदी रागानेच त्याला पाहिलं तेव्हा तो हसत हसत बोलू लागला की मला या सगळ्या माझ्या खूप फेवरेट आहेत. तो तर असे सांगत होता जणू काय त्याला याची काही वाटतच नाही. सध्या तरी मी त्याच्या स्टडी टेबलच्या जवळ जाऊन खुर्ची मागे बसले. तो देखील माझ्या अगदी समोरच्या खुर्चीवर बसला होता. मी म्हणाले, जर तू इथे शास्त्रज्ञ किंवा देवाचे फोटो लावले असतेस तर मला आनंद झाला असता. मी त्याला त्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला की असले घाणेरडे फोटो त्याने त्याच्या खोलीमध्ये लावायला नाही पाहिजेत. स्वतःचे खांदे उचकून तो बोलू लागला, ही तर प्रत्येकाची चॉईस असते. मी दीर्घ श्वास घेतला आणि पुस्तक उघडून त्याला शिकवू लागले. तेव्हा त्याने मला विचारलं की तुम्हाला रोमिओ ज्युलियट याबद्दल माहीत आहे का? मी विचारलं, का? बोलू लागला, मला इंग्लिश पिक्चर बघायला, रोमॅन्टिक बुक वाचायला खूप आवडतात. मग त्या फोटोंकडे पाहत बोलू लागला की या सर्व माझ्या फेवरेट हिरोईनी आहेत, त्यांच्याच पिक्चर मी पाहतो. या सगळ्याच अगदी बोल्ड अशा हिरोईन्स होत्या. मी म्हणाले की सध्या तरी तू तुझ्या पुस्तकात लक्ष घाल, स्वतःचा रिझल्ट पाहिला आहेस तू. बोलू लागला की तुम्ही का प्रत्येक वेळेला फक्त अभ्यासाबद्दलच बोलत असता, कधीतरी दुसरं काही बोलत जा. मी म्हणाले, काय बोलू? यावर तो बोलू लागला की जगामध्ये अजूनही खूप साऱ्या गोष्टी असतात बोलण्यासाठी, करण्यासाठी. मग तो बोलू लागला की तुम्ही खूप सुंदर आहात. त्याचे ते बोलणं ऐकून मी त्याला हैराणीने पाहिलं. मला माहीत होतं की मी दिसायला अगदी सुंदर होते, त्यामुळे कदाचित त्याने माझी स्तुती केली असेल. मी म्हणाले, हो, परंतु यासोबत मी एक चांगली विद्यार्थी देखील होते. सुंदर तर तू पण आहेस, दिसायला चांगला तर तू पण आहेस. मग असं होऊ शकत नाही का की तू देखील अभ्यासामध्ये खूप चांगला होशील? माझं बोलणं ऐकून तू बोलू लागला की तुम्हाला मी किती चांगला वाटतो हे बघा टीचर, खरं खरं सांगा. मी म्हणाले, सुमित, तू खरंच खूप चांगला आहेस. असे बोलते मी त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि त्याच्या गालावर हलकेच प्रेमाने मारले देखील, जसे आपण एखाद्या लहान मुलांना किंवा लहान बहीण भावांना अगदी करतो त्याचप्रमाणे. माझ्या त्या बोलण्यावर तो खुश झाला. बोलू लागला की मला खूप आनंद वाटतोय की तुम्हाला मी चांगला वाटतो. मी म्हणाले, हो, तू मला खूप चांगला वाटतोस, त्यामुळेच तर माझी इच्छा आहे की तू चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवावे. यावर तो बोलू लागला की अच्छा, जर मला परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले मग तुम्ही माझी एक गोष्ट मान्य कराल? मी म्हणाले, हो, जर तुला फर्स्ट क्लास मिळाला तर जे सांगशील ते तुला मी देईन. माझे बोलणे ऐकून तो बोलू लागला की विचार करा टीचर, जे मी मागेन ते तुम्ही मला खरंच द्याल ना? मी म्हणाले, हो, तुला जे हवं ते माग, परंतु त्याआधी मला फर्स्ट क्लास मिळवून तर दाखव. माझी इच्छा होती की त्याने परीक्षेची चांगली तयारी करावी. ठीक आहे, त्याला एखादा लहान सहान काहीतरी गिफ्ट घेऊन देईन. माझे बोलणं ऐकून त्याने त्याचे हात पुढे केले आणि बोलू लागला की तुम्ही मला वचन द्या की तुम्ही तुमच्या बोलण्यावरून मागे हटणार नाही. मी त्याला वचन दिलं. त्याने खरंच खूप मेहनत घेतली होती. त्याने पेपर खूप चांगले दिले होते. ज्या दिवशी त्याचा रिझल्ट आला त्या दिवशी मी खूप खुश होते. त्याची आई देखील खूपच खुश होती. त्याने तर माझ्या फीसोबत 10,000 रुपये बक्षीस म्हणून देखील दिले.
बोलू लागले की तुम्ही तर ते करून दाखवलं आहे ज्याचा मी विचार देखील करू शकत नव्हते. मी माझ्या मुलासाठी हाय एज्युकेटेड टीचर देखील ठेवली होती ज्यांना मी खूप जास्त फी द्यायचे, परंतु त्या मुलाने तरी मला इतका चांगला रिझल्ट कधीच दाखवला नाही. मी म्हणाले चांगलं आहे की त्याने मेहनत केली आहे. मला त्याचा रिझल्ट आधीच माहीत होता, कारण की पेपर तर मीच चेक केले होते. त्यामुळे त्याच्या घरी येताना मी एक सुंदरसे घड्याळ त्याला घेतले होते. विचार केला की हे घड्याळ जेव्हा त्याला देईन तेव्हा तो खूप खुश होईल. जेव्हा मी त्याच्या खोलीत गेले तेव्हा ती खोली परफ्यूमने अगदी दरवळत होती. AC तर आधीपासूनच ऑन होता, कारण की ती खोली खूपच थंड झाली होती. मी जेव्हा खोलीमध्ये गेले तेव्हा तो देखील माझ्यासोबत होता. त्याने खोलीचा दरवाजा बंद करून लॉक केला. मी त्याच्या या वागण्यावर खूपच हैराण झाले. मी म्हणाले खोली लॉक का केली आहेस? बोलू लागला की तुम्ही मला वचन दिलं होतं, तुम्हाला तुमचं वचन आठवतंय ना? मी म्हणाले हो आठवतंय ना. मग मी माझ्या पर्समधून ते गिफ्ट काढले आणि त्याच्या समोर ठेवले. तो विचारू लागला की हे काय आहे? मी म्हणाले तुझं गिफ्ट आहे. तो बोलू लागला की वचन तर तुम्ही मला याचं दिलं नव्हतं, तुम्ही मला गिफ्ट द्याल. वचन काहीतरी वेगळंच होतं. मी म्हणाले अच्छा ठीक आहे, सांग तुला काय पाहिजे. परंतु हे बघ, तू तेच माझ्याकडून माग जे मी तुला देऊ शकते. तो बोलू लागला की तुम्ही माझ्यासोबत लग्न कराल. मी तर त्याचे हे बोलणे ऐकून जितकी हैराण होणार होते तितकीच कमी होते. मी म्हणाले तुझे वय पाहिले आहेस का तू? तू अजून इतका लहान आहेस, मग माझ्यासोबत कसं लग्न करशील? असे बोलून मी हसू लागले. मी म्हणाले तू पण ना सुमित, आधी मोठा तर हो. माझ्या बोलण्यावर तो बोलू लागला की तुम्हाला मी लहान वाटतो. मी म्हणाले हो, लहान नाहीस तर काय आहेस? त्याने माझा हात पकडला आणि मला ड्रेसिंग टेबलच्या आरशासमोर घेऊन आला. बोलू लागला आता मला सांगा कोण आहे मोठा? तो मुलगा होता आणि सोबतच चांगल्या खात्यापित्या घरातला होता. हाईटला देखील अगदी उंच होता, धष्टपुष्ट होता. माझ्यासोबत उभा राहून तो माझ्यापेक्षा 2 इंच मोठाच वाटत होता. त्याच्या त्या वागण्यावर मी हसू लागले आणि म्हणाले उंचीला बोलत नाही मी, वयाचं बोलते. तू अजूनही लहान आहेस. यावर तो बोलू लागला फक्त हे सांगा माझ्यासोबत लग्न कराल की नाही? मी म्हणाले हो करेन, परंतु आधी तो मोठा हो. तो बोलू लागला की मोठा होऊन काय होणार आहे? पण त्याचा तो प्रश्न ऐकून मी जरा हैराण झाले होते. मी म्हणाले चल चल ये आपण पुढचा सिलेबसचा अभ्यास करूया. बघ शाळेमध्ये पास होणं तर ठीक आहे, परंतु खरं तर ही बोर्डाची एक्झाम आहे. असे बोलून जेव्हा मी स्टडी टेबलच्या जवळ जाऊ लागले तेव्हा सुमितने माझा हात पकडला. बोलू लागला टीचर हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. पहिल्यांदा हे सांगा की लग्न करण्यासाठी मोठं होणं का गरजेचं आहे? त्याच्या या विचित्र प्रश्नाचे मी काय उत्तर देऊ शकत होते? मी म्हणाले तू अभ्यास करशील, तुला चांगली नोकरी मिळेल, जबाबदार होशील, तेव्हाच लग्नाच्या योग्यतेचा होशील ना, आणि मगच तर लग्न करशील ना. माझे बोलणे ऐकून तो बोलू लागला मग तुम्ही तर तेव्हा म्हातारे व्हाल, मग काय फायदा? मी हसू लागले आणि बोलू लागले की चल मजा मस्करी खूप झाली, आता अभ्यास कर. तो बोलू लागला सांगेन तुम्हाला की मी लग्नाचे किती योग्य आहे. मी त्याची ते बोलणे दुर्लक्ष केलं, परंतु आता हे झालं होतं की तो मन लावून अभ्यास करू लागला. त्याच दिवसांमध्ये माझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा माझ्या वडिलांना भेटायला आला होता, कारण की ते खूपच आजारी होते. माझ्या वडिलांच्या आजारामुळे मी खूपच टेन्शनमध्ये आले होते, कारण की माझ्या कमाईचे जास्तीत जास्त पैसे त्याच्या उपचारावरच खर्च होत होते. माझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा देखील इतका काही श्रीमंत नव्हता. तो देखील नोकरी करत होता आणि दुसऱ्या शहरात राहत होता. वडिलांच्या आजारपणाबद्दल समजल्यावर त्यांना भेटायला आला होता. चांगल्या स्वभावाचा होता. माझ्या वडिलांसोबत त्याच्या वडिलांची मैत्री देखील खूप चांगली होती, परंतु ते या जगात नव्हते. मला माहीत नव्हते की माझे वडील त्यांच्या मुलासोबत माझे लग्न ठरवतील. बोलू लागले की मला नम्रताची खूप काळजी वाटते, मला आयुष्याचा काहीच भरोसा नाही, माझी इच्छा आहे की तू तिच्यासोबत लग्न करावंस. माझे वडील त्याच्या आजारपणामुळे इतके मजबूर झाले होते की त्यांनी त्यांच्या मित्राच्या मुलासमोर हात जोडले. वडिलांच्या मित्राचा मुलगा बोलू लागला की काका मला का लाजवताय? नम्रताची तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला वचन देतो की मी तिला कधीच निराधार सोडणार नाही, परंतु तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. माझे वडील आता बेफिकीर झाले होते. मी चहा घेऊन त्यांच्या खोलीच्या दाराजवळ उभी होते. ते बोलणं ऐकून माझी हिंमत झाली नाही की मी त्या खोलीत जाऊ शकेन. महेशने मला पाहिलं होतं. बोलू लागला नम्रता तिथेच का थांबले आहेस? आतमध्ये ये. मी आतमध्ये आले. माझे वडील खूप खुश तर होते. बोलू लागले आता मी अगदीच बेफिकीर झालो आहे. सारखे महेशचे आभार मानत होते. मी चहा ठेवला आणि खोलीतून बाहेर निघाले. स्वतःला खूप लाचार समजत होते.
माझ्या डोळ्यातून खूप अश्रू वाहू लागले, कारण की प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिच्या लग्नाची बोलणी मुलाकडून किंवा मुलीकडून व्हावी आणि यामध्ये त्या मुलीची इज्जत राहते. परंतु माझ्या वडिलांनी तर महेश पुढे हात जोडून विनंती केली होती. त्याने माझ्या वडिलांच्या आजारपणामुळे नाईलाजाने त्यांना आधार दिला होता आणि लग्नासाठी होकार दर्शवला होता. मी किचनमध्ये रडत होते तेव्हा महेश थोड्या वेळानंतरच रिकामा कप घेऊन तिथे आला. त्याने मला रडताना पाहिलं होतं. मी लगेचच माझ्या डोळ्यातील अश्रू पुसले. तो विचारू लागला, तुला काय झालंय? मी म्हणाले, काही नाही. तो बोलू लागला, हे बघ, ठीक होतील बाबा, काळजी का करतेस, मी आहे ना. मी म्हणाले, महेश बाबा खूप आजारी आहेत, त्यामुळे कदाचित ते तुला हे सर्व काही बोलले असतील, परंतु तू बेफिकीर राहा, मी हे असं अजिबात करणार नाही. तुला जिथे लग्न करायचं आहे तिथे तू कर. माझे बोलणे ऐकून तो काही वेळ मला पाहत बसला. मग बोलू लागला, हे असं तू का बोलतेस? मी म्हणाले की बाबा आजारी आहेत, त्यामुळे त्यांना माझी काळजी असते, त्यामुळे कदाचित त्यांनी तुझ्यासमोर हात जोडून विनंती केली. यावर तो बोलू लागला, हे बघ, मला तशी तू खूप आवडतेस. काका जरी बोलले नसते तरी देखील मी याच विचाराने आलो होतो की तुझा हात त्यांच्याकडून मागेन. त्यामुळे तू असा विचार अजिबात करू नकोस की मी काकांच्या आजारपणामुळे होकार दर्शवला आहे. त्यामध्ये माझ्या मनातील इच्छा देखील सामील आहे. महेशच्या त्या उत्तराने मी जरा बेफिकीर झाले होते. 2 दिवस तो तिथेच राहिला. माझ्या वडिलांसोबत गप्पा गोष्टी करत राहिला, मजा मस्करी करत राहिला, त्यांना हसवत राहिला. बाबांची तब्येत देखील आता चांगली झाली होती. महेश निघून गेला त्यानंतर मी देखील शाळेमध्ये जाऊ लागले. तेव्हा माझे बाबा बोलू लागले की जाताना मिठाई नक्कीच घेऊन जा. तुझ्यासोबतच्या लोकांना सांग की तुझं लग्न ठरलं आहे. मी म्हणाले, हो बाबा, घेऊन जाईन मिठाई. शाळेत जाताना मी माझ्या शाळेतील इतर शिक्षकांना मिठाई दिली आणि सोबतच माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांना देखील ही बातमी सांगितली. सर्व मुले खूप खुश होती, फक्त सुमित सोडून. ही बातमी ऐकून तुम्हाला अगदी रागाने एकटक पाहत होता. जेव्हा मी मिठाई त्याच्या जवळ घेऊन गेले, मी म्हणाले, तोंड गोड कर. तेव्हा तर त्याने माझा हात मागे झटकला. मी तर त्याच्या या वागण्यामुळे अगदीच हैराण झाले आणि त्याच वेळेला शाळा सुटल्याची बेल झाली. त्याने तिची बॅग रागाने उचलली आणि क्लासरूमच्या बाहेर निघून गेला. मी हैराण होते की त्याला झाले तरी काय. मी विचार केला की त्याच्याकडे ट्युशनला जाईन तेव्हा त्याचं डोकं शांत करेन, त्याला चांगला जाब विचारेन, कारण की सर्व मुलांसमोर तो असा उद्धटपणा वागला होता. सर्व मुले माझ्याकडे पाहत होती, सर्व खुश होते आणि माझं अभिनंदन करत होते. मी जेव्हा ट्युशनसाठी त्याच्याकडे गेले तेव्हा त्याची आई घरात नव्हती. घरामध्ये फक्त 2-3 नौकर होते. मी त्याच्या खोलीमध्ये वरती गेले तेव्हा खोलीमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावली होती. मी तिच्या खोलीच्या दारावर टकटक केली. त्याने दरवाजा उघडला तेव्हा पण तो रागातच होता. मी म्हणाले, सुमित, मला सांग, हे असं वागतात का स्कूलमध्ये? शाळेत तुझे वागलास ते योग्य होतं का? अजूनही ते विचित्र इंग्लिश गाणे चालूच होते. माहीत नाही कोणत्या कारणामुळे, परंतु त्याचे डोळे अगदी सुजलेले होते. असे वाटत होते जणू काय तो खूपच रडला आहे. मी जशी त्या खोलीत गेले त्याने माझा हात पकडून अगदी जोरातच मला त्याच्या जवळ केलं. लग्नाचं वचन मला दिलंस आणि नातं दुसऱ्याचं कोणासोबत तरी जमवलंस का? का केलंस तू असं नम्रता? पहिल्यांदाच तो मला टीचरऐवजी नम्रता असं बोलला होता. मी तर त्याचे ते बोलणं ऐकून अगदी हक्काबक्का होऊन त्याला पाहू लागले. मी म्हणाले, तुझं डोकं ठिकावणार आहे का? स्वतःचं वय पाहिलंच आहेस तू? बोलू लागला, काय झालंय माझ्या वयाला? का प्रत्येक वेळेला तू मला लहान मुलगा समजेस? मी तुझ्या इच्छा पूर्ण करू शकत नाही का? तुझा तो होणारा 2 कवडीचा नवरा तुझ्या इच्छा पूर्ण करणार आहे का? काय देऊ शकतो तो तुला? नक्कीच तो देखील तुझ्यासारखे नोकरी करत असेल. मी म्हणाले, तू तुझे सगळे संस्कार, आदर, शिष्टाचार विसरून गेला आहेस. हात सोड माझा. मला आता सुमितवर खूपच राग येत होता. बोलू लागला, कसा हात सोडू तुझा? तू मला वचन दिलं होतंस, त्यामुळे तुला असंच मी जाऊ देणार नाही. असे बोलल्यावर तो मला खेचतच त्याच्या बेडपर्यंत घेऊन गेला. मी त्या बेडवर अक्षरशः कोसळले होते. मग तो मागे वळून त्याने त्याची लगेचच खोली लॉक केली. मी हैराण होत त्याला म्हणाले, सुमित, तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना? मी लगेचच त्या बेडवरून उठले तेव्हा तो बोलू लागला की नाही, माझं डोकं खूपच खराब झालं आहे. टीचर, मी तुमच्यावर प्रेम केलं होतं. मला तुम्ही खूपच आवडत होता. तुमच्याकडून ट्युशन घेण्यासाठी मीच माझ्या आईकडे हट्ट केला होता, जेणेकरून मला तुमच्यासोबत एकांतात बसण्याची आणि बोलण्याची संधी मिळेल. तुम्ही स्वतः सांगितलं होतं की मी तुम्हाला चांगला वाटतो. मी म्हणाले, मग काय आलं? प्रत्येक टीचर स्वतःच्या विद्यार्थ्याला असंच म्हणते. मग प्रत्येक विद्यार्थी त्या टीचरच्या बोलण्याचा असा चुकीचा अर्थ काढतो का? यावर तो बोलू लागला की आज मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की मी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो आणि मी लहान मुलं अजिबातच नाही आहे. असे बोलून त्याने त्या खोलीची लाईट बंद केली. त्यानंतर जे काही झालं ते सांगण्यापलीकडचंच होतं.
मी अगदी वेगाने खोलीच्या बाहेर निघाले होते. मी रडतच त्या बंगल्याच्या बाहेर गेले. पूर्ण रस्ता रडतच मी माझ्या घरी पोहोचले. परंतु मला माहीत नव्हते की घरी येतच मला इतका मोठा धक्का बसेल. माझे वडील अगदी निश्चित पडले होते. मी त्यांना हलवले, परंतु माझ्यावर संकट कोसळलं होतं, कारण की माझे वडील मला सोडून निघून गेले होते. मी आरडाओरडा करू लागले, किंचाळू लागले. तेव्हा परिसरातील लोक माझ्या घरामध्ये आले. ही बातमी जेव्हा महेशला मिळाली तेव्हा तो देखील आला. माझ्या वडिलांच्या 13व्या नंतर महेशने माझ्यासोबत अगदी साधेपणाने लग्न केलं आणि मला त्याच्यासोबत दुसऱ्या शहरात घेऊन गेला. मी अजूनही जेव्हा सुमितबद्दल विचार करते तेव्हा मला खूप वाईट वाटतं. जेव्हा त्याने खोली बंद करून लाईट बंद केली तेव्हा त्याचा विचार चांगला नव्हता. तेव्हा मी त्याच्यासमोर हात जोडून रडू लागले. मी म्हणाले की मी नेहमीच तुला माझा लहान भाऊ समजला आहे. लहान भावाप्रमाणे मी तुझ्यासोबत वागत आले आहे. तुझ्या बोलण्याला मी लहान मुलगा आहेस असं दुर्लक्ष केलं होतं. हे बघ, तुझं माझं नातं खूपच पवित्र आहे, एक शिक्षक आणि एक विद्यार्थ्याचं. माझी अशी अजिबात इच्छा नाही की या नात्याला तू असं घाणेरडं कृत्य करून कलंक लावावास. नाहीतर या नात्यावरून सर्वांचा विश्वास उडून जाईल. देवासाठी असं अजिबात करू नकोस की मी स्वतःच्या नजरेला नजर मिळवू शकणार नाही. माझे वडील खूप आजारी आहेत. मी खूप मजबुरीने इथे शिकवायला येते. जर तू माझ्यासोबत काही चुकीचं केलंस तर मी स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करेन. हा असा डाग घेऊन मी नाही जगू शकत की माझ्या विद्यार्थ्याने माझी इज्जत उठली. देवासाठी माझ्यावर असा डाग लावू नकोस. माझे ते बोलणे ऐकून तो जरा शांत झाला. काही वेळ मला पाहत राहिला. मग बोलू लागला की जा इथून. 1 मिनिटाच्या आत माझ्या खोलीतून बाहेर निघून जा आणि मग मला पुन्हा परत कधीच येऊ नकोस इथे. हे ऐकून मी लगेच त्या खोलीतून बाहेर निघाले. स्वतःच्या अंगावर व्यवस्थित ओढणी घेतली आणि घरी रडत रडत आले, कारण की देवाने माझी इज्जत सुरक्षित ठेवली होती. तो मुलगा घाणेरडे पिक्चर पाहत होता, त्यामुळे त्याच्या आतमध्ये अशा भावना निर्माण झाल्या होत्या. त्याला आईवडील होते, खूप श्रीमंत होते, परंतु ते स्वतःच्या कामामध्ये अशा प्रकारे व्यस्त होते की त्यांना स्वतःच्या मुलाची काहीच माहीत नव्हती. त्यांचा एकुलता एक मुलगा काय करतोय, रूममध्ये काय करतोय, कोणत्या प्रकारचे पिक्चर पाहतोय, त्याला कसले छंद आहेत. आईवडिलांनी स्वतःच्या मुलावर लक्ष ठेवायला पाहिजे. ते संस्कार द्यायला पाहिजेत. नाहीतर ते या समाजात चांगली व्यक्ती होण्याऐवजी हे असे काहीतरी घाणेरडे कृत्य करून स्वतःसोबत स्वतःच्या आईवडिलांच्या नावाला देखील कलंक लावतात. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आम्ही नेहमी तुमच्या कमेंट्स आणि लाईक्सची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका. धन्यवाद.